हाय, हॅलो, नमस्ते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची. तर मेहंदी खूप पद्धतीने भिजवता येते. तर आज खूप सोपी पद्धत मी तुमच्या केसांसाठी घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आणि या व्हिडिओमध्ये मी माझ्या केसांवर ही मेहंदी अप्लाय करूनही दाखवलेली आहे, की कशा पद्धतीने मेहंदी तुमच्या केसांना लावायची आहे. जर तुमचे केस पांढरे असतील किंवा ग्रे असतील, तर तेही कव्हर होण्यास या मेहंदीमुळे मदत होणार आहे. जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल किंवा तुमचे केस खूप रफ असतील, तर तेही तुमची केस सिल्की आणि मऊ होण्यास मदत होणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला ही मेहंदी कशी भिजवायची आणि त्यामध्ये काय-काय इन्ग्रीडियंट्स आपण ॲड करायचे आहेत ते बघूया. मेहंदी भिजवण्यासाठी मी इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि माझ्याजवळ आहे ही मसाला मेहंदी आणि शेहनाज मेहंदी ही दोन्ही मेहंदी मिक्स करून मी आजची मेहंदी बनवणार आहे. तर ही जी मसाला मेहंदी आहे मी कोल्हापूरहून आणलेली आहे. तर मी ही जी मेहंदी आहे, जी मसाला मेहंदी आहे पहिल्यांदाच यूज करणार आहे. तर बघूया ह्याचा रिझल्ट कसा येणार आहे ते. आणि त्यामध्ये आपण जे इन्ग्रीडियंट्स ॲड करणार आहे त्यामधला एक पहिला म्हणजे आवळा पावडर. तर आवळा पावडर इथं मी खूप मोठा चमचा भरून घेणार आहे. आवळा पावडर आपल्या केसांसाठी खूप उपयोगी असतो. आपली केस जर गळत असतील, तर ही आवळा पावडरनं कमी होतात किंवा बंद होतात. तर आवळा पावडर मी तर एक मोठा चमचा वापरत आहे आणि लोखंडी कढईमध्येच मी ही मेहंदी भिजवणार आहे. मी नेहमी लोखंडी कढईमध्येच ही मेहंदी भिजवते. त्यामुळे आपल्या केसांना एक छानसा ब्लॅक कलर येतो. तर आवळा पावडर मी ते एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि ही जी इन्ग्रीडियंट्स आहेत सगळी आपण ह्यामध्ये कोरडी वापरणार आहे. त्यानंतर मी इथं घेतलेली आहे चहापूड. तर 2 मोठे चमचे मी चहापूड इथं वापरत आहे. चहापुडीनंही आपल्या केसांना खूप सुंदर कलर येतो आणि आपली केसं गळायची बंद होतात. त्यानंतर मी इथं घेत आहे लवंग. तर मी इथं 5-7 लवंग घेतलेले आहेत. लवंगानं आपल्या जो केसांच्यामध्ये जे स्काल्प असतं, स्काल्पवर आपले बॅक्टेरिया असतात, ते मरण्यास मदत होते. आपली जी स्काल्प आहे अगदी क्लिअर होते. त्यानंतर मी इथं घेत आहे कॉफी पावडर. तर कॉफी पावडरनंही आपल्या केसांना एक छानसा कलर येतो. तर हे सगळे इन्ग्रीडियंट्स मी ड्राय घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे पाणी. तर जेवढी मेहंदी भिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा गरज आहे, तेवढीच आपल्याला पाणी इथं घ्यायचं आहे. तर हे जे पाणी आहे, ते मी जे इन्ग्रीडियंट्स आपण ह्या पाण्यात मिक्स केलेले आहेत, ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. यामध्ये मी आणखीन पाणी ॲड केलेलं आहे, कारण मला जास्त मेहंदी भिजवायची आहे, म्हणून मी जास्त पाण्याचा वापर केलेला आहे. तर हे मिश्रण आपण 10 मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवर हे मिश्रण आपण उकळून द्यायचं आहे. तर या मिश्रणाला एक उकळी आलेली आहे आणि आपण गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे ते थंड करून गाळून घेणार आहे आणि ह्या मिश्रणामध्ये जे आपण इन्ग्रीडियंट्स ॲड केलेले आहेत ते अगदी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्याचा जो कलर आहे तोही चेंज झालेला आहे. अगदी व्यवस्थित काळा कलर आलेला आहे आणि आपण आता हे जे मिश्रण आहे ते गाळून घेणार आहे. थंड झालेलं आहे. तर थंड पाणीच आपण जे मिश्रणाचं थंड पाणी आहे तेच आपण मेहंदी भिजवण्यासाठी वापरणार आहे. मेहंदी भिजवण्यासाठी आपण जे इन्ग्रीडियंट्स ह्या पाण्यामध्ये वापरलेले आहेत, त्यामुळे ही जी मेहंदीचं जे पाणी आहे, ते खूप घट्ट आणि दाटसर झालेलं आहे, जी की आपल्याला खूप उपयोगी होणार आहे मेहंदी भिजवण्यासाठी. तर आता ह्याच कढईमध्ये मी मेहंदी भिजवत आहे. तर इथं मी मसाला मेहंदी घेतलेली आहे आणि जी शेहनाज मेहंदी आहे, ती आपण इथं वापरणार आहे. तर मागचा जो व्हिडिओ आहे शेहनाज मेहंदी कशी भिजवायची, जर तुम्ही तो बघितलेला नसेल, तर तोही तुम्ही जाऊन बघा. खूप उपयोगी होणार आहे. तर माझ्या केसांवर खूप त्याचा छान इफेक्ट पडलेला आहे. तर इथं ही मी मेहंदी दोन्ही मिक्स केलेले आहेत. तर ह्यामध्ये आता हे पाणी आपण ॲड करायचं आहे. थोडं-थोडं पाणी ॲड करून ही मेहंदी आपल्याला सैलसर भिजवायची आहे. बाकीचे जे पाणी आहे तेही मी यामध्ये वापरणार आहे. पण पहिल्यांदा आपल्याला थोडं-थोडं पाणीच वापरून ही मेहंदी भिजवायची आहे. नाहीतर तुमची मेहंदी पातळ होऊ शकते. तर हे जे राहिलेले पाणी आहे मी नंतर यूज करणार आहे. तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही मेहंदी वापरायची आहे. जर तुमची केस मोठी असतील, तर जास्त तुम्ही मेहंदी भिजवायची आहे. तर इथे ही मेहंदी भिजवून झालेली आहे. तर ह्यामध्ये आता मी ॲड करत आहे 2 ते 3 मोठे चमचे दही. तर दही आपल्या केसांना चांगलं मॉइश्चरायझरचं काम करतं. तर हे दही मी ह्या मेहंदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि ही जी मेहंदी आहे तुम्ही रात्रभरही भिजवून ठेवू शकता. तर ही मेहंदी मी इथं फक्त अर्धा तास भिजवलेली आहे आणि त्यानंतर मी माझ्या केसांवर अप्लाय केलेली आहे. तर नंतर मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्या केसांवर ही मेहंदी कशी अप्लाय केलेली आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो
बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. मेहंदी लावताना एक बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, की तुमच्या केसांमध्ये अजिबात तेल असता कामा नये. जर तेल तुमच्या केसांमध्ये असेल, तर मेहंदी व्यवस्थित लागणार नाही. तर पहिल्यांदा तुम्ही जर तेल लावलं असेल, तर ते केस तुम्हाला धुवायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला मेहंदी लावायची आहे. तर मेहंदी कशी लावायची तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता.